ओम नमः शिवाय. सापाला पाय नाही, कान नाही, स्तन नाही. तो जन्माला आल्यावरच आपल्या आईचं दूध पिला नाही, कारण त्याच्या आईलाच दूध नव्हतं. तर तो तुम्ही दिलेलं दूध कसं पिणार? जमिनीवरचं जे व्हायब्रेशन आहे तेच केवळ सापाला कळतं आणि त्या व्हायब्रेशनद्वारेच सापाचा जीवन प्रवास सुरू आहे. साप हा कुणालाच नकोय. सर्वांनी त्याचा त्याग केलेला आहे. म्हणून शिवजींनी त्याला गळ्यात धारण करून त्याचा उद्धार केलेला आहे. साप हा केवळ प्राणी मात्र आहे, बाकी काहीच नाही. शिवत्व काय आहे हे तर नीट समजून घ्या. शिवत्व म्हणजे बंधनातून मुक्ती. चित्त, मन, बुद्धी यांची शुद्धी म्हणजे शिवत्व. परा अपरा विद्येच्या माध्यमातून प्राप्त होणारी चैतन्य स्वरूप भक्ती म्हणजे शिवत्व. तीर्थयात्रा, पूजा अर्चना, यज्ञ हे सर्व उत्तमोत्तम कर्म आहे. पण या कर्मा करण्याच्या मागे कर्ता जो आहे त्याचा भाव कसा आहे यावर सर्व अवलंबून आहे. कर्ता हा बंधन मागतोय की मुक्तीचा मार्ग शोधतोय, भक्तीचा मार्ग शोधतोय, यावर त्या कर्मकांडांचं फळ निश्चित आहे. वंदे देव उमापतीं सुरगुरु, वंदे जगत्कारणं, वंदे पद्मभूषणं मुगधरं, वंदे पशुन्नापतिं, वंदे शूरशषाडवाहिनयनं, वंदे मुकुन्दप्रियं, वंदे भक्तजनाश्रय च वरदं, वंदे शिवशंकरं. ही प्रार्थना आहे. पशुपतीनाथ सांगितलेलं आहे महादेवाला. प्रकृती, पशु, पक्षी, वृक्ष, वल्ली या सर्वांना अभय कोणी दिला असेल तर तो शिवजीचा अभय आहे. शिवजीच्या आश्रयाखाली आहे. यांच्यामध्ये शिवत्व आहे आणि आपण याचीच हानी करू, पशु पक्ष्यांची हत्या करू, प्राण्यांना त्रास देऊ, प्रकृतीचा नाश करू, तर शिवजी प्रसन्न होतील का? मग त्या पूजा अर्चना कर्मकांडाला अर्थ काय होतो?